आता ते कसं म्हणतात दोघांवर लक्ष कोणाला ठेवू जास्त हे काय हे बिचारे साले महायुतीच्या नेत्यांचे आभार मानेन। महायुतीचे सन्माननीय एकनाथजी शिंदे असतील, सन्माननीय अजित पवार साहेब असतील, या सगळ्यांचे खूप आभार मानतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीला 44 वर्षानंतर ही लोकसभा लढवण्याची संधी उपलब्ध करून दिली। आणि त्यात करून विशेषतः या कोकणचे नेते असलेले सन्माननीय दीपकभाई असतील, सन्माननीय उदय सामंत असतील, आणि विशेष करून नाव मी घेईन की ज्यांचा थोडा आग्रह या सगळ्या लोकसभेसाठी होता, हे ते सन्माननीय किरण सामंत, या सगळ्यांच्या सामंजस्याच्या भूमिकेला खरं तर भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी खरं त्यांना धन्यवाद देतो। विकासाची निवडणूक आहे आणि ह्या सगळ्याचा विचार ह्या कोकणातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी केला आणि त्यातून एक चांगल्या पद्धतीने सगळेजण एकसंध राहतील अशा प्रकारचं सन्माननीय नारायणराव राणे साहेबांच्या नेतृत्वाखालची उमेदवारी नारायणरावांना सगळ्यांनी बहाल केली आणि सगळे महायुतीतले सगळे घटक पक्ष जे आहेत ते सगळे राणे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील। आणि जे आम्ही आतापर्यंतच्या सगळ्या सभांमध्ये महायुती म्हणून म्हणतोय की 2.5 लाखाचं मताधिक्य या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सन्माननीय राणे साहेबांना मिळेल, महायुतीला मिळेल, ती गोष्ट पूर्णतः खरी होईल। आज एक जिल्हाध्यक्ष वाढेल आणि कोकणच्या विकासाचा ध्यास जो राणे साहेबांचा आहे, ध्यास जो भारतीय जनता पार्टीचा आहे, त्या सगळ्या ध्यासाला आता कुठेतरी परिपूर्णता येईल। पुन्हा एकदा तुमच्या पत्रकार बंधूंचा आणि सिंधुदुर्गातील सगळ्याच जनतेचे मी आभार मानतो की अशा प्रकारच्या शुभेच्छांनी आज आमच्या जे मनात आमचं जी गोष्ट होती ती साध्य झाली। धन्यवाद।